द पार्ट ऑफ गेम. यू हॅव टू चेंज युअर टीम वायसे वर्सा. आणि आता पाहूया रुद्रांश 11 संघाचा एक्स्ट्रा मेंबर पाठवून द्या प्लीज. नाणेफेक जिंकलेली आहे साक्षीने, म्हणजे प्रफुल्ल पाटीलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आणि 5 षटकांचा हा सामना असेल अशी देखील दखल दोन्ही संघांनी घ्यायची आहे. पहिली 2 षटकं बॅटिंग पॉवर प्ले असणार आहेत. पहिल्या षटकात 2 शतक 30 षटकाच्या बाहेर आणि दुसऱ्या षटकात 3. ही डू ऑर डाय सिच्युएशन आहे. जो संघ पराभूत झाला या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. आणि म्हणतात ना की जखमी सिंह जास्त खतरनाक असतं आणि दोन्ही संघ एक एक वेळा पराभूत झालेत म्हणजे आता खूप मोठा अभ्यास करून आलेला असेल. एक मिनिट मॅच थांबवायची. चला रुद्रांश, आपल्याकडे वेळ कमी आहे. नॉनस्ट्राईकचा माहिती, स्ट्राईकचा कोण आहे? स्ट्राईकवर बॅटर कोण? अभिषेक. चला अभिषेक आणि गणेश 2 बॅटर्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. ऑल द बेस्ट. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. गॉडसन यावेळेस ड्राईव्ह करायचा होता. आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला स्टॉप करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. गणेश आणि अभिषेक हे 2 बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर गॉडसन किका पहिल्या बॉलवर एक धाव पूर्ण केलेली आहे. रुद्रांश ट्रॅकर्स आणि साक्षी 11 या 2 संघांदरम्यान ही चुरस तुम्ही पाहत आहेत. आणि ही चुरस जिंकेल कोण यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण आता पहिला संघ जो स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे तो या सामन्यामध्ये आपल्याला कळेल. आणि जो संघ जिंकेल तो खेळेल शेखर शिंदे पॅकर्स. या संघाकडून पुन्हा एकदा पायांची स्ट्राईड मोठी करून फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करायचा होता. पुन्हा एकदा कनेक्शन मिडल ऑफ द बॅट होत नाहीये गणेशचं. आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मिळते एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. सावधान रहो, सतर्क रहो हाच पवित्र आतापर्यंत या दोन्ही संघांचा पाहायला मिळालेला आहे. कारण फाउंडेशन स्ट्रॉंग करायचा प्रयत्न तर करते पण सोबतच आपल्या संघाला नुकसान होणार नाही ना ही दखल देखील त्या ठिकाणी घेतली जाते. पंचाच्या वतीने निरीक्षण केलं गेलेलं आहे आणि हा असेल व्हाईट बॉल. धावसंख्या इकडे पुढे जाईल आणि पोहोचेल 3 या आकड्यावर. बघा, जेव्हा तुम्ही आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवत असता त्यावेळेस तुमच्या खांद्यावरचं नियंत्रण अचूक दर्जाचं असायला हवं. ती गोष्ट वेगळी आहे की तुमचं मनुष्यबळ असतो की बॉलरला बॅटरला बॉलपासून थोडं लांब ठेवायचं पण लांब ठेवताना मात्र नियंत्रण रेषा देखील ओलांडायला नको याकडे देखील लक्ष द्यायला हवं. पुन्हा एकदा क्लासिकल ड्राईव्ह बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर रिजन मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल सीमा पार. या मिळतील धावा 4. NP स्पोर्ट्स चौकार. गणेश साऊंड सर्व्हिस अँड लाईट्सच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीने संगीत संयोजन आणि आमच्या आवाजाची काळजी देखील ते घेत आहेत. धन्यवाद श्री गणेश साऊंड अँड लाईट्स. मला तयार. शू ग्रिपिंग हा मात्र एक वेगळा प्रश्न राहिलेला आहे. या पूर्ण सीझनमध्ये कित्येक बॉलरच्या शू ग्रिपिंग व्यवस्थित होत नाहीये आणि त्याचमुळे रबर सोल प्लास्टिक सोल यू हॅव टू डिसाईड की तुम्हाला कुठला सोल तुमच्या बॉलिंगला अजून निखारू शकतो. मी तर सजेस्ट करेन रबर सोलचे शूज तुम्हाला परिधान करायला हवेत. धावसंख्या जाते ती म्हणजेच 7 या आकड्यावर. हवेत आहे बॉल. मिस टाइम स्ट्रोक. संधी चालून आली. लॉंग ऑन तसे पुढे येते. बॉलला कॅरी करताना थोडा कमी पडतोय. तुम्हाला 100% नाही तर 200% प्रयत्न करायला लागेल. आणि त्याचमुळे आउटफील्डमध्ये जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता तेव्हा तुम्हाला वॉर्मअप स्टार्टअप करणं गरजेचं आहे आणि ते गोष्ट कुठेतरी कमी पडते. आणि या 2 धावा मिळत आहेत टीम रुद्रांश पॅकर्स या संघाला. आणि धावसंख्या 2 पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. स्टार्ट तर चांगली आहे आतापर्यंत. दोन्ही संघांकडून चांगले प्रयत्न आहेत पण आता सफलता कोणाला मिळते आताच्या घडीला पाहिलं तर थोडं सफल झालाय रुद्रांश पॅकर्सचा संघ विथ दी बॅट. हवेत आहे बॉल. पुन्हा एकदा क्षेत्र निवडले. लॉंग ऑफचं उलट दिशेने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होते. शेवटच्या क्षणाला चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाचा. जमील भाई दरम्यान 2 धावांना 3 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी होतील. बघा, जितका बॉल तुमच्या दूर जाईल तितका फायदा फलंदाजांचा होणार आहे. आणि लगेचच 3 धावा पळून पूर्ण केलेला आहे. 3 धावांची वर धावसंख्या 2 पोहोचते 12 आणि अब्बास भाई यांचा संघ फ्रेंड्स 11 हा पहिला संघ आम्हाला मिळाला आहे टॉप 10 मधला. कॉंग्रॅच्युलेशन आणि एन्जॉय करा संध्याकाळ. पण मात्र रविवारी तुम्हाला कळवण्यात येईल तुम्हाला कधी यायचंय. असगरबाईंची खेळी पाहायला मिळाली. अशरफ भाऊ खेळले आज. सकाळच्या सतत वसीम खेळला. शादाब खेळला. म्हणजे पूर्ण टीमने एफर्ट लावलेत. ही गोष्ट देखील मान्य करायला हवी.
आणि आता पाहूया या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात समाप्तीत धावा आहेत बिनबाद 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. नाईस स्टार्ट बाय बॅटिंग साइड. म्हणजेच रुद्रांश पॅकर संघ चांगल्या अवस्थेमध्ये आहे, कारण विकेट वाचवून खेळणं खूप कठीण आहे आणि स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये तर खूप जास्त कठीण. आणि या ठिकाणी विकेट देखील वाचवलेत आणि धावा देखील बनवल्यात आणि त्याचमुळे तो आत्मविश्वास स्पष्टपणे दिसतोय. अजय पाटील थोडेसे दुखापतीत असत आहेत का मोहित? त्यांच्या पायाला दुखापत झाले राई प्रीमियर लीगलाच का? आणि त्याचमुळे बघा क्रिकेट खेळताना तुमचं अंग देखील सावरून खेळणं गरजेचं आहे. क्रिकेट इतकं प्रचंड स्वरूप प्राप्त केलं आहे की तुम्हाला कित्येक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळते, पण मात्र एकदम आटोकाट प्रयत्न करू नका जेणेकरून तुम्हाला दुखापत होईल, कारण आता रेनी सीझन देखील मोठ्या प्रमाणात खेळलं जाते आणि ते देखील क्रिकेट आता एक वेगळंच क्रिकेट आपण म्हणू शकतो जे तुम्हाला आता जून महिन्यापासून पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर चेतन राऊत, एक्सपिरियन्स बॉलर पाय आर के मोरवा. चांगला बॉल, एक्सपिरियन्सचा खूप चांगला वापर. लेंथ बॉल होता, टप्पा ऑप्शनच्या बाहेर आणि थोडंसं बॉलला बाहेरच्या दिशेने टर्न देखील केलाय. ऑल इज वेल बॉलिंग चेतन राऊतची या षटकाच्या पहिल्या बॉलवर पाहायला मिळाले. स्ट्राईकवर असलेला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय जो अभिषेकच्या वतीने हा स्ट्रगल. राहुल शर्मा आणि नितीन वारे यांची दूरदृष्टी आणि त्यांच्या वतीनं मेरा भाईंदर प्रीमियर लीगचं हे लगातारचं दुसरं नियोजन आणि दिमागदार स्टेप आउट होऊन खेळायचं होतं आणि आता मात्र तुडे कुठेतरी जखडून ठेवलंय. ओळखलंय की अभिषेकला कशा पद्धतीने अडवायचं आहे. धावसंख्या 12 झाले. अभिषेक स्ट्रगल करताना पाहायला मिळालंय. ज्या कामासाठी पाठवलंय ते काम कुठेतरी विसरलाय. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक मिड विकेटला थ्रो केला, चुकीचा थ्रो थोडंसं थांबायला हवं होतं. जसं त्याच्या हातामध्ये बॉल आला तसाच त्याने बॉल थ्रो केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जमील आहे. थोडं थांबणं गरजेचं असते. कुठल्या एंडला थ्रो करायचं आहे, किती वेगाने करायचं आहे, किती खांद्याचा वापर करायचा आहे, गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि खेळूनच या गोष्टी शिकता येतात. आणि जमीलचा हा चुकीचा थ्रो, त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी ती धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. अजूनही विकेटच्या शोधात साक्षी 11 आणि प्रफुल्ल पाटील यांनी सांगितलंय की नियमांच्या अंतर्गत आम्हाला बदल करावा लागतोय आणि त्याचमुळे आम्ही बदल करणार आहोत. पण जिंकण्याची देखील त्यांनी अपेक्षा वर्तवलेली आहे, पण त्याच्या एकट्याच्या मनात येऊन त्यांचा संघ जिंकणार नाही. प्रत्येक खेळाडूच्या मनात ती भावना असायला पाहिजे की आमचा संघ जिंकायला हवा. धावसंख्या 13 झालेली आहे. 13 रन्स ऑन बोर्ड. शिस्तबद्ध क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते. सकाळपासून प्रत्येक खेळाडूने, मी सर्वांचं कौतुक करीन, कुठल्याच निर्णयाला बाधा आणली नाही. त्यामुळे मी प्रत्येक मीरा भाईंदरच्या क्रिकेटपटूंचा आभार व्यक्त करतोय. क्लासिकल ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक मिड विकेटला, त्या ठिकाणी त्याला बीट करून बॉल मागे जाईल. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा प्रयत्न केला जाईल कारण ते लांबचं क्षेत्र आहे आणि लांबचं क्षेत्र असल्या कारणाने 2 धावा तर मिळणार आहे. गणेश ग्राउंड स्ट्रोक खेळण्यामध्ये सराईत आहे, असं कित्येक क्रिकेटचा आपण पाहिलेलं आहे, पण या सीझनमध्ये खूप स्ट्रगल राहिलं आहे गणेशचा, ते देखील मान्य करायला हवं. पण म्हणतात ना, ज्या ठिकाणी स्ट्रगल आहे त्या ठिकाणी सक्सेस आहे आणि ते सक्सेस या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशला मिळते का पाहूया. धावसंख्या 15 झालेली आहे. 15 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. हवेत आहे बॉल, एरियल रूट स्वीकार आणि बॉलला उडवलेला आहे. काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. वेलकम टू द पार्टी. बियाला स्पोर्ट्स षटकार. धावसंख्या 21 झाले. 21 रन्स. फ्युरियस स्ट्रोक बाय गणेश आणि ॲज एक्सपेक्टेड बिफोर ॲज अर्लियर की गणेशकडे ती कॅपॅसिटी आहे, फक्त तो स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावसंख्या 21. ऑन साइडला हवेत आहे बॉल. हा चुकीचा स्ट्रोक असू शकते. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल खाली येत आहेत आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून बॉल मात्र फरार होतोय सीमारेषा पार आणि या मिळतील धावा 4. NP स्पोर्ट्स चौकार. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाले 25 आणि गडीबाद झाले नाही अजूनपर्यंत एकही. एक चांगली पार्टनरशिप. आम्ही डीजेला थांबवतोय कारण या ठिकाणी आम्हाला विशेष सन्मान करायचा आहे. जे आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर ज्यांनी केलेले आहेत त्यांचा सन्मान करणं महत्त्वाचं आहे. सन्माननीय नरेंद्रजी मिश्रा यांनी सर्वात महत्त्वाची मदत आम्हाला केलेली आहे टी शर्टची. तर आम्ही विनंती करतोय नरेंद्रजी, आपण पुढे यायचं आहे. तुमचा विशेष सन्मान या ठिकाणी राहुल शर्मा आणि नितीन वारे यांच्या वतीने केला जाणार आहे. एक सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक म्हणजेच पुष्पगुच्छ आणि त्याचसोबत
माईची भगवी शाल देऊन सन्माननीय सुरेंद्रजी मिश्रा. टाळ्याहून जाऊ द्या मित्रांनो. टी शर्टसाठी आम्हाला महत्त्वपूर्ण मदत केलेली आहे नरेंद्र मिश्रा साहेबांनी आणि त्यांची खरंच ही मदत शेवटपर्यंत लक्षात राहणार आहे. प्रत्येक जण ही स्पर्धा आपली आहे ही स्पर्धा समजून मदत करतायत आणि त्या सर्वांच्या मदतीच्या माध्यमातून ही एक अवाढव्य अशी स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळते. थँक्यू सुरेंद्रजी नरेंद्रजी आपल्या सहकार्याबद्दल. नरेंद्रजी मिश्रा कीप सपोर्टिंग. थँक्यू. प्लीज बी सीटेड. आपण बसू शकता आणि स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. जे आम्हाला रुद्रांश पॅकरकडून खेळताना पाहायला मिळणार आहेत का? ओके, त्यांचा संघ चांगला खेळतोय. धावसंख्या 2 षटके समाप्तीनंतर 25 झाले. पण आता अनिकेत वागल यांचा संघ साक्षी 11 तो कसा खेळतोय पाहूया. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय. गॉडसन किका. क्लासिकल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे. 1 बाउन्स घेऊन सीमा पार. या मिळतील धावा 4. NP स्पोर्ट्स चौकार. धावसंख्या 29 झाले. 29 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. नाईस बॅटिंग बाय अभिषेक. थोडा स्ट्रगल पण त्यानंतर आता जबरदस्त स्ट्रोक. पण मात्र गॉडसनला ओळखणं कठीण आहे. जमील येतोय बॉल खाली. जमील कडून आता कुठली चूक होणार नाही आणि पहिली सफलता मिळते साक्षी 11 ला. अभिषेक बॅक टू पॅव्हेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृणाल जातोय जो चेन्नईला राहतो. अगदी म्हणजे मीरा भाईंदरच्या तो वेशीवर राहते पण मात्र चांगला खेळाडू आहे. तो देखील खूप जास्त स्ट्रगल करताना या सीझनमध्ये पाहायला मिळाला. या सीझनला नाही तर प्रत्येक सीझनमध्ये. आणि म्हात्रे बद्दलचा तो ब्रँड ॲम्बॅसेडर आहे कृणाल पाटील. क्या बात आहे. एक ब्रँड ॲम्बॅसेडर आमच्या बाजूला मोहित पाटील. धावसंख्यात पोहोचते ती म्हणजेच 29 वर. बघा थोडा काय तरी सुरुवात चांगली केली अभिषेकने पण नंतर थांबलाय. कारण महत्त्वाच्या बाबी आहेत. आताच कुठेतरी सुरुवात केली होती अभिषेकने ठोकाठोक करण्याची पण त्या ठिकाणी मात्र सफलता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. हलकंसं बाहेरचं रोटेशन आणि त्या सापळ्यामध्ये फलंदाज फसलेला आहे आणि मोठा फटका खेळताना मात्र तितकाचा फोर्स लावू शकला नाहीये आणि झेलच्या स्वरूपात अभिषेक बाद झाला. अभिषेकची जागा भरून काढण्यासाठी कृणाल पोहोचतोय. धावसंख्या 29 एक गडी बाद. गॉडसनला सफलता मिळते. बघा आयकॉन प्लेअर आहे आणि आयकॉन प्लेअर असताना मात्र ती जबाबदारी देखील तुम्हाला घ्यावी लागते आपल्या संघाच्या विजयाची. कृणाल पाटील स्ट्राईकवर असणार आहे. धावसंख्या 29. क्षेत्ररक्षक मात्र विखुरलेलं पाहायला मिळते कारण नॉन पॉवर प्ले. चांगला बॉल टॅप करायचा प्रयत्न केला होता. वाईड यॉर्कर गुड चॉईस. कधी कधी स्टंप टू स्टंप अटॅक ठेवणंच हे महत्त्वाचं नसते तर फलंदाजाला बॉलपासून दूर कसा ठेवता येईल तो प्रयत्न करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही वाईड यॉर्कर हाताळताय तर सोनेपी सुहागा. चांगली बॉलिंग पाहायला मिळाले आतापर्यंत. गॉडसन किकाची धावसंख्या 29. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी ज्यामध्ये त्याने महारत प्राप्त केलेली आहे. जबरदस्त बॉलिंग. स्पीड व्हेरिएशन. थोडासा डिलिव्हरी पॉईंट उशिरा ठेवतोय. बॉलला फ्लाईट देतोय आणि टप्पा केलेला बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने रोटेट होतोय. सर्व काही गोष्टी आता गॉडसन किकाच्या वतीनं चांगल्या पद्धतीने घडत चाललेल्या आहेत. धावसंख्या 29 झाले. थांबले मी तर खूप वेळापासून 29 या आकड्यावर. चांगला बॉल पण तितकं कनेक्शन प्रॉपर करू शकला नाही. या बॉलला पाठवलंय. ड्राईव्ह केलंय आणि काव कॉर्नर एरियामधून शतषक पुढे येईपर्यंत मिळते ही 1 धाव. जश पाटील 1 धाव मिळेल. धावसंख्या 30 या आकड्यात जाऊन पोहोचते. आणि मुख्यत्वे मी जर पाहिलं मोहित साक्षी 11 संघामध्ये मोरवा आणि राई या परिसरातील खेळाडूंचा भरणा जास्तीत जास्त आहे. चॉईस प्लेयर्स आहेत आणि ते चॉईस आपल्या संघाला विजय मिळवून देईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण आता बऱ्यापैकी अडवलंय. गॉडसन किकाने या षटकामध्ये रुद्रांश पॅकर्स संघाला बऱ्यापैकी थांबवलेलं आहे. ज्या संघाने 2 षटकामध्ये 25 धावांची मजल मारले आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ धावसंख्या थांबली ती म्हणजेच 30 या आकड्यावर. 5 धावा या षटकामध्ये आतापर्यंत गॉडसनने खर्च केल्यात. बॉल फेकले त्या षटकातले आतापर्यंत 5. शेवटचा बॉल असेल 3rd ओव्हर मधला. हो राऊंडी लेग्स दांडी गुल. गणेश खूप जास्त शफल झाला होता त्याच गोष्टीचा फायदा उचलताना यष्टीमध्ये बॉल हाताळला गेला आणि त्रिपळाच्या स्वरूपात गणेश जाधव बॅक टू पॅव्हेलियन.
श्री गणेश साऊंड्स अँड लाईट्स. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफरकात धावा तुम्हाला पाहायला मिळतात 30 आणि गडीबाद झालेत एकूण 2 आणि 3 षटकं संपलेत. म्हणजेच काय 10च्या धावगतीने आता खेळतोय संघ रुद्रांश पॅकर्स. जी धावगती या मैदानाचा आढावा घेतला तर कमी आहे, ती धावगती पुढे न्यावी लागणार आहे. पाहूया आता 2 षटकाचा खेळ बाकी आहे. चांगलं नियंत्रण गॉडसन किकाचं तिसऱ्या षटकावर पाहायला मिळालं, ज्याने फक्त 5 धावा खर्च करताना विकेट देखील मिळवलेल्या आहेत आणि यशस्वी स्पेल त्याचं संपलेलं आहे. आणि त्या नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. जश आहे का? जश बॉलिंग ट्रॅकवर येतोय 4थ्या क्रमांकावर. दोन्ही एंडने खेळण्याची संधी या ठिकाणी प्रत्येक संघाला मिळते आणि त्याचमुळे तुमच्या संघाकडे राईट हँडेड बॅटर सुद्धा असायला पाहिजेत, लेफ्ट हँडेड बॅटर सुद्धा असायला पाहिजे, जेणेकरून योग्य त्या एंडला तुम्ही योग्य तो फलंदाज जर पाठवला त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या संघाचा फायदा करू शकता. आणि ते पाहूया या ठिकाणी आता फार एंडने बॉलर तयार होतोय जश. चला जास्त वेळ घेऊ नका, यानंतर आम्हाला अजून एक सामना पूर्ण करायचा आहे जो आजच्या दिवसातला शेवटचा असेल. खेळामध्ये चांगला फॉर्मॅट आहे. नेट रेडरचा काहीच उल्लेख करायचा नाही. जिंकणं आणि हरणं याच तत्वावर आपण खेळतोय. चला बॉलर तयार जश पाटील. स्ट्राईकवर कृणाल पाटील खूप वेळापासून बघ्याची भूमिका तो घेत होता, आता इन ऍक्शन मध्ये. फुल टॉस बॉल फोर्स केलं क्षेत्ररक्षक लॉंगॉनला. बॉलवर उंच उडी घेऊन झेपावतोय, तोपर्यंत मिळते ही एक धाव. गॉडसन खूप चांगल्या पोझिशन मध्ये येतोय. धावसंख्या 31 झाले. 31 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट टीम रुद्रांश पॅकर्स. रुद्रांश पॅकर्सचे आमचे नरेंद्र मिश्रा ज्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत, त्याचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ते देखील एन्जॉय करतायत MBPL सीझन 3. चला जास्त वेळ घेऊ नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो पोहोचलाय अनिकेत, जो मोरवा या संघासाठी कित्येक वेळा खेळताना पाहायला मिळालेला आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये त्याला तितकीशी संधी मिळाली नाहीये, पण आता संधी मिळाल्या. फक्त एकच षटकार या अगोदर त्याच्या वतीनं मिळाला होता रुद्रांश पॅकर्सला आणि पाहूया त्यामध्ये अजून जास्त वाढ होते का. बॉलर तयार जश पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. ओहो ऑन दी टोज ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न. बॉल खूप जास्त बाहेरून रोटेट होतोय, वाईड लाईन ओलांडतोय आणि मी ते एक धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ. 2 षटकाचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा कल प्रत्येक संघाचा. जो फलंदाजी करतोय काय रोटेशन आहे, पण रोटेशन देताना मात्र शोल्डरवरचं नियंत्रण चुकते बघा. तुमच्याकडे स्पिन अटॅक असायला हवा, तुमच्याकडे मात्र ऑफ कटर इन कटर या गोष्टी असायला हव्या, पण मात्र त्या गोष्टीचा अतिरेक होऊ नये याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. ही वाईड बॉलची एक धाव मिळणार आहे आणि 33 झालेला आहे. थर्टी रन्स ऑन बोर्ड, माफ करा, दिलगिरी व्यक्त करतोय. या ठिकाणी पहिल्या बॉलवर एक सिंगल आली होती आणि त्यानंतर या वाईडच्या 2 धावा. धावसंख्या 33 झाले. प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका, कारण तो मोमेंटम तुम्ही प्रेक्षकांना दिलाय एन्जॉयमेंटचा, तो मोमेंटम जगायला हवा तुम्ही सुद्धा आणि प्रेक्षकांना जगता यायला हवा. त्यामुळे मात्र ते सातत्य मैदानाच्या आतमध्ये सुरू असलं पाहिजे. जसं आपण कुठलं बॉलिवूड चित्रपटामध्ये गाणं आलं आपण फॉरवर्ड करतो, तशी ही मॅच मात्र प्रेक्षक पाहणार नाही. त्याचमुळे प्रेक्षकांना जर तुम्हाला स्क्रीनवर थांबवून ठेवायचं आहे तर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट दाखवलं गेलं पाहिजे. यावेळेस पुन्हा एकदा बॉटमहँडचा वापर करून बॉलर ड्राईव्ह केला इंटू द गॅप आहे. क्षेत्ररक्षक मात्र काऊ कॉर्नरमधून पुढे येईल, थ्रो करेल, तोपर्यंत मिळते ही एक धाव. धावसंख्या 34 झाले. 34 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये बऱ्यापैकी कमबॅक केलाय साक्षी 11 या संघाने. गॉडसन किकाच्या माध्यमातून आता जश पटेल देखील तितकीच बहारदार कामगिरी करतो विथ द बॉल. कारण 2 नवीन बॅटर्स आहेत. सुरुवातीचे 2 बॅटर्स ज्यांनी मात्र अनुभव प्राप्त केला होता ते मात्र आता साथ सोडून गेलेत आणि आता कृणाल आणि अनिकेत हे 2 बॅटर्स आपल्या संघाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तो लढा देत आहेत, पण लढा देताना मात्र तितक्याशा धावा मिळत नाहीयेत दोघांच्या बॅटमधून. धावसंख्या 34 झाले. जश पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होते पंचांच्या डावीकडून. यावेळी स्टॉपेज घेतलंय आणि फॉलो थ्रू मध्ये जश कॅच कॅरी करतो आणि कृणालला या सामन्यामध्ये जास्त काही प्राप्त करता आला आणि तिसरा धक्का बसतोय टीम रुद्रांश पॅकर्सला. कृणाल बॅक टू पॅव्हेलियन. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का.
मला असं वाटतं हे गाणं आता रुद्रांश पॅकर संघाचे खेळाडू म्हणत असतील की आता तरी देवा मला पावशील का. गरज आहे कारण जे बॅटर्स आहेत ज्यांच्या भरोशावर संघबांधणी झाली होती तो भरोसा मात्र या ठिकाणी बॅटर्स सिद्ध करत नाही आहेत आणि समान कालांतराने विकेट डाऊन होत चालले आहेत आणि त्याचमुळे हळू का होईना पकड मजबूत केली जाते या सामन्यावर या डावावर साक्षी 11 या संघाकडून. जो संघ सकाळी मात्र अडखळला होता तो संघ पुन्हा एकदा नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झालेला आहे. पण रुद्रांश पॅकर्स या संघाला देखील डावलून चालणार नाही आहे कारण त्या संघाने देखील जबरदस्त फाईटबॅक दिला होता या अगोदरच्या सामन्यामध्ये. पण पराभव म्हणजे पराभव, त्याकडून काहीतरी शिकणं गरजेचं आहे. मला वाटतं या जश अरूप यावेळेस हलक्या तरी खेळायचा प्रयास करतो. हो त्या ठिकाणी मात्र बॉलला कॅरी करताना थोडीशी टक्कर झाली. पण असो क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये मनोजजी घोडेकर आणि अमोलजी वेतोस्कर या सामन्याचं निरीक्षण परीक्षण करताना पाहायला मिळत आहेत. जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सुद्धा आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी कारण पंच जर अचूक दर्जाचे असतील निर्णय अचूक येतील आणि त्यानंतर मात्र स्पर्धेला कुठलं गालबोट लागत नाहीये. आणि असे 4 पंच आम्हाला या स्पर्धेसाठी लावलेले आहेत. 2 पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत विशालजी नाईक आणि अशोकजी राऊत. रायझिंग डिलिव्हरी पण कंट्रोल नव्हता. बॉल मात्र वाईड लाईनच्या पलीकडून जातोय. मी ते वाईडची एक धाव. धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. 36 राईट. 36 रन्स ऑन बोर्ड. बघा वाईड बॉलचा काहीतरी तोडगा काढावा लागेल कारण जितक्या जास्त या अवांतर धावा तुम्ही खर्च कराल त्यानंतर तो कुठेतरी डोकेदुखी वाढवू शकेल दुसऱ्या डावामध्ये. पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर, ओव्हर दी बॉलर, हेड बॉलला पाठवलंय लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी जमील पुन्हा एकदा चुकतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी पण मात्र सेफ आहेत ते दोन्ही फलंदाज. 2 धावांची वाढ, धावसंख्या 38 झाले. जमील आज पूर्ण दिवसभरामध्ये थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. जो एक उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे पण आज मात्र जमीलचा दिवस नाही असं सकाळपासून पाहायला मिळालं. असो प्रत्येकाचा दिवस असतो, आज मात्र जमीलचा नाहीये. धावसंख्या 38 झाले. 38 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स टीम रुद्रांश पॅकर्स. हो पुन्हा एकदा लिडिंग एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाला बीट करून मागे जाईल. शॉर्ट थर्ड मॅन एरियामध्ये त्या ठिकाणी मिळते 1 धाव. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच मिळते. धावसंख्या 29 झाले. 4 षटकांचा खेळ संपतो. 4 षटकां समाप्ति धावसंख्या 39. 3 गड़ी बाद रुद्रांश पैकर्स 39 रन बन चुके हैं 3 विकेट के नुकसान पर. 4 ओव्हर के समाप्ति के बाद रुद्रांश पैकर्स एका षटकाचा खेळ बाकी आहे. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचा आहे जेणेकरून लगेच आम्हाला सामना सुरू करता येईल. आम्ही आता गेलो लगेच आता घेतो एक छोटासा MBPL ब्रेक. चला चर्चा झाली असेल नवीन बॉलर लगेच बॉलिंग मार्गवर पाठवून द्यायचा आहे. 4 षटकाचा खेळ संपतोय. 39 धावा धावफलकावर गडीबाज झाले 3. नवीन बॉलर या ठिकाणी यूज केला जाणार आहे ज्यांच्या खांद्यावर ती जबाबदारी दिली आहे. गणेश बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. मनोज घोडेकर थोडे दुखापतग्रस्त आहेत पण असो या गोष्टी घडत असतात. ते त्यांचं स्पिरिट देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हाताला दुखापत झाली तरी देखील त्यांनी सांगितलं की आम्ही पंचांची भूमिका अदा करू. ज्या कामासाठी आलोय ते काम तर झालंच पाहिजे. तर ग्रेटेस्ट प्लेयर ऑफ मीरा भाईंदर मिस्टर उदयजी पाटील यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. मीरा भाईंदर प्रीमियर लीग नितीन जिवारे तसेच राहुलजी शर्मा यांच्या वतीने तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला बॉलिंग मार्ग बॉलर तयार आहे. प्रणय राऊत बॉलिंग ट्रॅकवर आहे. प्रणय राऊत चला मॅच ऑन ठेवा. कांचन राऊत यांचे सुपुत्र प्रणय राऊत तुम्हाला आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते. कांचन यांनी एक जबरदस्त काळ गाजवलेला आहे जे गोलंदाजी मध्ये प्रावीण्य मिळवलेले गोलंदाज राहिले होते आणि त्यांचे सुपुत्र आता प्रणय राऊत ओव्हर द विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप 2 फलंदाज एकाच एंडला परतावायला गेले. एका फलंदाजाला बसतो हा 4था धक्का. टीम रुद्रांश पॅकर्सला विकेट डाऊन.
जरा सरप्राईज झालोय मी. केतन वैती इतक्या खाली काय येतोय, म्हणजे 6व्या क्रमांकावर काय येतोय. कैरन पोलार्ड या नावाने तो सुप्रसिद्ध आहे मीरा भाईंदर या परिसरामध्ये किंवा त्या परिसराच्या बाहेर सुद्धा, ज्याने मात्र लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार मैत्री चषकामध्ये ठोकले होते. आता पाहूया केतन वैतीचा तो हाहाकार मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवशी पाहायला मिळेल का. अजूनही 5 बॉलचा काही शिल्लक आहे. धावसंख्या 39 धावा. साक्षी 11 काय जबरदस्त पलटवार केलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा होत्या, पण त्यानंतरच्या 2 षटकामध्ये जवळपास 14 धावाच खर्च केलेल्या आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आता हलक्यात ड्राईव्ह केलाय आणि 1 धाव पूर्ण करण्याचा मानस त्या ठिकाणी होता. दुसऱ्या धावासाठी पळत नाहीयेत. आता स्ट्राईकवर केतन वैती येतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या 40 झाले. 40 रन्स ऑन बोर्ड आणि अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि ते 4 बॉल माझे आहेत. मीच खेळणार आणि तोच अट्टाहास केतन वैतीचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लेट्स सी रिझल्ट येतोय का. रुद्रांश पॅकर संघाच्या बाजूने केतन वैतीच्या वतीनं बॉलर तयार. ऑन साइडला स्विंग केलं क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ये दिल मांगे मोर. मिळतोय 4 चौकार. आल्या आल्या चमत्कार. आल्या आल्या फटक्यांचा शानदार आविष्कार आणि बॉलला केले सीमा पार. धावसंख्या 44 झाले. 44 रन्स ऑन बोर्ड. टीम रुद्रांश पॅकर्स. बॉलर तयार प्रणय राऊत. बॅटच्या टोला कनेक्ट होतोय. बॉल हळुवारपणे आउटफील्ड मध्ये येतोय. दरम्यान एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पूर्ण केला जाईल. थ्रो थोडासा फास्ट होता. गॅदर केला गेला नाही. या 2ची वाढ. धावसंख्या 46 झाले. 46 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौका, तिसऱ्या बॉलवर डबल आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खूप काही पाहायला मिळू शकेल या पुढच्या 3 बॉलमध्ये. पण पाहूया प्रणयकडून कशा पद्धतीने पलटवार केला जाईल, काउंटर अटॅक केला जाईल. फुल टॉस बॉल. रबर स्टॅम्प बसला त्या बॉलवर की हा जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आयो आयो मस्ती में आयो आयो थँक्यू. शेवटचा बॉल असेल आता. धावसंख्या 52 झाले. लास्ट बॉल ऑफ धिस फर्स्ट इनिंग. काय जबरदस्त केतन चमकलाय बघा. परमेश्वर प्रत्येकाला हिरा म्हणूनच जन्माला घालत असतो, पण या धर्तीवर जो स्वतःला घासतो तोच चमकतो. या ठिकाणी चेतनची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. 4 आणि 6 त्याच्या बॅटमधून आले. धावसंख्या 52 झाले. प्रणय ओव्हर द विकेट तयार होतोय. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. जजच्या वतीने तो कॅच कॅरी केला जातो आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 52 धावा रुद्रांश पॅकर्स या टीमच्या आणि जिंकण्यासाठी 53 धावाचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे टीम साक्षी 11 साठी आणि त्या धावा पूर्ण कराव्या लागतील 30 बॉल्समध्ये. 30 बॉल्समध्ये 53 धावांची गरज. थँक्यू. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल मायक्रोफोनवर तुम्हाला ऐकायला मिळते सन्माननीय भरत मोरे सर फ्रॉम विरार. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2022 सीझन 3 आपण पाहतोय आणि या तिसऱ्या पर्वामध्ये वळत असताना
यावेळेचं चित्र जर आपण पाहिले तर वेगळं सर्कल मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये 4 संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळत आहेत. त्यामधील पहिला संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला तो म्हणजे फ्रेंड्स 11 मीरा रोड. दुसरा संघ कोणता क्वालिफाय होईल त्याच्यासाठी 3 संघांमध्ये चुरस चालू आहे आणि या चुरशे दरम्यान चला बॅटर पाठवा. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गॉडसन केका दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पाटील आणि आमचे 2 ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये येत असताना अमोल वेतचकर सर आणि त्यांच्या समवेत मॉन्टी गोडेकर. खूप चांगली पंचाची भूमिका मध्ये आमच्या 4 ऑफिशियल्सने या ठिकाणी केली आहे आणि कोणत्या प्रकारचा वादविवाद न होत असताना खूप ॲक्युरेसी दाखवली आणि म्हणूनच ही स्पर्धा सुजलाम सुफलाम पद्धतीने पार पडत असताना पाहायला मिळते. तर पहिली इनिंग संपन्न झाली. रुद्रांश 11 एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे साक्षी 11. या 2 संघादरम्यानची मॅच. रुद्रांश 11ने प्रथम फलंदाजी केली आणि फलंदाजी करत असताना धावा दापलकरती जोडल्या गेल्या. 53चं टार्गेट आहे. 52 धावा जोडल्या होत्या आणि 5 षटकांमध्ये 53 धावा तितक्याशा संख्या नाही आहेत. संध्याकाळचं सत्र आहे आणि जसं जसं संध्याकाळचं सत्र जवळ येतं तसे तसे मोठे फटके दुर्लभ होत जातात आणि ते दुर्लभ होणारे फटके धावफलकाला कमी दर्शवतात. येस लेट्स स्टार्ट. अमोल वेतिचकर सर आम्हाला इशारा देत आहेत. मॅचला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द मॅच. स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रफुल्ल पाटील. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज गॉडसन कीका आणि गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सज्ज होत असताना कुणाल. कुणालचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये नव्हे 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल रन मिळेल. एका धाव्याने धावफलकाला सुरुवात केली जाते. श्री गणेश केलं जातोय. पुन्हा एकदा कुणाल सज्ज होते गॉडसनसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपाने येताना पाहायला मिळते. म्हणूनच मी म्हटलं होतं 53 धावा जरी धावफलकात लगावल्या असल्या तरी सुद्धा त्या धावफलकाचा पाठलाग करणं तितकंसं सोपं नाहीये. त्या धावफलकात वाचणं सुद्धा तितकंसं सोपं नाहीये. कारण 53 धावा जर का विचार करायचा झाला तर त्या 10च्या सरासरीने पूर्ण केल्या जाऊ शकतात. परंतु दुसऱ्या बाजूला
जर आपण पाहिलं तर गोलंदाजी या प्रकारची झाली तर या 53 धावांचा बचाव सुद्धा केला जाऊ शकतो. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल याच्यावरती नजर असणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले, आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये मोठ्या पटक्यांची आतिषबाजी ही अपेक्षित असते, परंतु अपेक्षेप्रमाणे खेळ केला जाईल का? मोठा प्रहार लगावण्याचा प्रयत्न, वॉड बॉलिंग, सुपर्ब. जवळजवळ चेंडू हा बॅटच्या रडारमध्ये येईल असं वाटलं होतं, परंतु असं घडलेलं नाहीये. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू जरूर होता, परंतु बॅटने तोपर्यंत त्याचं काम करून मोकळी झाली होती. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, आणि म्हणूनच की काय कोणती धाव नाहीये. लगातार 2 निर्धाव नंतर तिसऱ्या चेंडूवरती धाव घेतली जाते. 4 चेंडूचा खेळ होतोय आणि 2 धावा धावफलकावरती टीम साक्षी लोणी या संघाच्या. 53चा पाठलाग करायचा आहे. मनामध्ये काय आहे? 53चा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा उचलायचा आणि धावफलकावरती चांगल्या धावा नोंदवत असताना अधिराज्य गाजवायचं संपूर्ण इनिंगमध्ये. या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये जरूर आल्यात, परंतु गोलंदाजी ज्या प्रकारची होतीये, मनसुबाना भेग पाडणारी अतिशय चांगला क्लासिकल अँड डेंजरस स्क्वेअर कट चेंडू सीमारेखा पार. येतं बियाला स्पोर्ट्स ब्रँडेड चौकार, 4 धावा. चौकार येतोय, 4 धावा येत आहेत. 4 धावाने एक दिशा मिळते आणि त्या दिशेत बरे मॅचला बदलवण्याचा प्रयत्न. प्रफुल्ल पाटील, मॅन फ्रॉम राई, गेले कित्येक वर्ष आपल्या ऑलराऊंड परफॉर्मन्सने अनेक मैदानं गाजवणारा हा तेजोमय तारा राईचा. क्या बात आहे, वॉड शॉट, स्लॉगचा फटका होता. चेंडू खोलला जातो असं वाटलं होतं. बॅकवर्ड स्वर लेग मध्ये प्रोटेक्शन डीप मध्ये तैनात नव्हतं. गॅप मध्ये दाळलेला चेंडू सरळ गेलाय. एनपी स्पोर्ट्स दर्जेदार चौकार, 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार. या 2 चौकारांशी धावा धावपकरते आपण जर पाहिल्या तर 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 10. गोलंदाजीमध्ये बदल जरूर होईल, परंतु थोडा घाई करा अशी विनंती आहे, कारण अजून आम्हाला एक मॅच खेळवायची आहे. 447 24 चेंडू 47 धावेची गरज असेल. सॉरी, माफ करा, 447 टाइम आहे. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. माफ करा, 43-24 इक्वेशन समीकरण जर आपण पाहिलं तसं समांतरित, कोणत्याही बाजूने पडदा जास्त झुकलेला नाहीये आणि म्हणूनच की काय आता इथून पुढचा प्रवास कशा प्रकारे असेल. प्रफुल्ल पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत, या मॅचचा रिझल्ट साक्षीलांच्या बाजूने झुकलेला जरूर दिसेल, परंतु गॉडसन किका यांना सुद्धा त्यांना साथ देणं गरजेचे आहे, कारण एका हाती एकटाच्या बळावरती सगळेच सामने जिंकता येतात असं नाही. गोलंदाजी मार्कवरती बिट्टू सुमेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. चला घाई करा प्लीज. रुद्रांश 11 आपण घाई करा प्लीज. अतिशय चांगली धावगती, वॉट अ शॉट, गॉडसन किका, नाम तो सुना ही होगा. चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर, 1 बाउन्स, सीमारेषा पार चौकार, 4 धावा. संदीप किती होती ते पाहिलं होतं. आखू टप्प्याचा चेंडू थोडस वेट केलं, वॉक केलं आणि त्यानंतर सरळ चेंडू कव्हर, अप्रतिम नेत्रदीपक फटका. गॉडसन किका याच्या बॅट मधून 4 धावांसाठी येतोय. खूप चांगली फटकेबाजी. म्हणतात ना, खरबुजे को देख करके खरबुजा रंग बदलता है, आणि ते चित्र पाहायला मिळालं. समोरच्या दिशेने बॉल बॅक ड्राईव्ह, चेंडू सरळ गेलाय स्ट्रेट डाऊन द विकेट. अतिशय विलोभनीय देखना, सुंदर फटका येतोय. एनपी स्पोर्ट्स दगदग चौकार, 4 धावा. थँक्यू. एक असा फटका ज्या फटक्याला बघून अनेक जणांनी क्रिकेटला सुरुवात केली होती, आणि या अशा प्रकारचा फटका यायचा
तो सर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बॅटमधून. समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डीपमधून समोर येत असताना 30 सर्कलच्या जवळपास फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते. अतिशय चांगला फटका. गॉडसन किकाने या चेंडू अगोदर जो मारलेला फटका होता त्याची चर्चा वारंवार का करतोय त्याचं कारण असं आहे, हा फटका अतिशय दुर्लभ आहे. स्ट्रेट ड्राईव्ह तो सुद्धा गोलंदाजाच्या हाताखालून मारत असताना मिड ऑफला क्षेत्ररक्षक असताना त्याच्या बाजूने पाठवणं तितकंसं सोपं नसतं आणि ते सोपं नसलेल्या कार्याला सोपं करत असताना सहजतेने साध्य करून दाखवलं आणि चौकार येताना पाहायला मिळाला. सुमेशचा पुढील चेंडू लावडा पील विकेटचं बटन. येस इट इज गॉन. विकेटचं बटन. मोठा ब्रेक थ्रू. प्रफुल्ल पाटील बॅक टू द डिपार्ट. गॉन. थँक्यू. जश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. जश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि अशा वेळेला जर स्थिती पाहिली तर 19 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. तर जश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अशा वेळेला आपण जर धावफलक पाहिलं तर 19 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरं षटक मार्गस्थ. अतिशय चांगलं काम सोमेशने या ठिकाणी केलंय आणि कमबॅक करण्याचा बिगुल वाजवलाय. काय हा बिगुल शेवटपर्यंत कायम राहील का? खूप सुंदर नजारा MBPLच्या माध्यमातून जस्ट समोर सोमेश. पुढील चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. फुलटत पद्धतीने बॅटवरती आला होता परंतु मनगटाच्या साहाय्याने खेळला गेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट मध्ये फील्ड होतोय तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते. या षटकाची ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेलाच गॉडसनने मारलेला फटका चर्चेत जरूर आला आहे या षटका दरम्यान परंतु शेवट होत असताना त्या धावफलकाला पूर्णपणे विराम लावण्याचा प्रयत्न केला गेलाय. अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मोठा फटका समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. इट इज अ ब्युटिफुल अँड मॅग्निफिसंट MP स्पोर्ट सिक्सर. 6 धावा. मल्ला स्पोर्टचे ओनर आदरणीय हितेजी पाटील साहेब यांचं शुभ आगमन आमच्या मंचावरती होताना पाहायला मिळतंय. वेलकम सर. आपलं सहर्ष असं स्वागत आहे. MBPL 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात. खरोखरच मनापासून आभार आपलं, कारण वेळ कोणाला मिळत नसताना वेळात वेळ काढून आपली प्रार्थना उपस्थिती या मंचाला लाभली त्याबद्दल. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती 53चा पाठलाग करत असताना ही झालेली सुरुवात आहे. अतिशय चांगली बॅटिंग गॉडसन किका या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. प्रफुल्ल पाटील जरी बाद झाले असले तरी सुद्धा त्यांची उणीव भासू देत नाहीयेत. हीच मात्र सर्वाधिक मोठी आणि जमेची बाजू टीम साक्षी येलोण्या संघासाठी. अठरा चेंडूने 27 धावांची गरज. केतन गोलंदाजी मार्क वरती येतोय. केतन वैती समोर असेल जश. काय जश त्याला त्याच्या स्वभावाला साजेसा खेळ करेल का हा प्रश्न आहे. आपण पाहू शकता ड्रोनच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्र टिपली जात आहेत. केतन
पाहणार केतन कशा प्रकारची कामगिरी करतोय. जयेश पंचाशी चर्चा करत असताना की काहीतरी विचारणा होतीये नियमाची आणि गरजेचं आहे. ज्या गोष्टी माहीत नसतील त्या गोष्टींना विचारून घेणं आणि त्याची पुष्टी करणं आमचे पंच अतिशय चांगल्या प्रकारे गाईड करतायत. केतनचा पहिला चेंडू वेळ होती आणि त्या वेळेचा फायदा उचलत असताना ड्राईव्ह केला. लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा वाईडच जरूर आहे परंतु योग्य दिशेमध्ये. सिंगल रन, एकापेक्षा जास्त काही नाहीये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 27 वरती. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. 17 चेंडू आणि 26 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी टीम साक्षी लोणे संघाला. मागच्या मॅचमध्ये जो सलामी रचरम आणि मोहित जात होता तो मात्र आज तो आता या मॅचमध्ये खेळत नाहीये. मॅच दरम्यान बाहेर आहे. याचा जर तर मोठा फेरबदल या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. अजय पाटील सुद्धा बाहेर आहेत जे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरले होते ते सुद्धा खेळलेत. क्या बात आहे. म्हणजे त्यांची सुद्धा बॅट तळपणं बाकी आहे अजून. पहिला गडी गारद प्रफुल्ल पाटीलच्या रूपाने आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर या षटका दरम्यान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शफल झाले होते. लाऊड अपील. पंच मात्र तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचे हावभाव चेहऱ्यावरती नाही. डॉट बॉल येतोय. एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. पुढील चेंडू जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. डोक्यावरून कव्हर मध्ये स्वीपर कव्हर गाठणारा एक दर्शनीय आणि देखणीय फटका. चेंडू सीमारे का पार. येतो बियाला स्पोर्ट्स ब्रँडेड चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. अतिशय सुंदर फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेला गॉडसन किका याच्या माध्यमातून. 15 चेंडू आणि 21 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी खूप सहजतेने सुलभतेने या सामन्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीये परंतु स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. चांगली फिल्डिंग होतीये. फक्त एक आणि एकापेक्षा जास्त काही नाहीये. चांगला नजारा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. अजून 20 धावांची गरज है. फासला इतना बड़ा नहीं है लेकिन उस फासले को कम करने में थोड़ा टाइम जाएगा. अगर उस टाइम में कुछ गलत हुआ तो शायद उसे लंबा भी रहना पड़ेगा. अजूनही सामना ऑन आहे कारण एका बाजूला साक्षी आणि दुसऱ्या बाजूला रुद्रांश लेमन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का तर येस पोहोचलाय. नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. थर्ड अंपायर इशारा केला गेलाय आणि पंचांचा रिव्ह्यू याचा जर असा की बघावं लागेल की हा बिमर आहे की नाही. जर बिमर असेल तर दंडित नो चरपाने केलं जाईल आणि जर का बिमर नसेल तर कदाचित गडी बाद सुद्धा होताना पाहायला मिळणार आहे. निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे परंतु मॅच सध्याच्या घडीला काय स्थितीमध्ये आहे. जस्ट जर बाद झाला तर कोणता फलंदाज आतमध्ये जाईल नाही सध्याच्या घडीला ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन या सामन्याचा अंत करताना पाहायला मिळेल. या सर्व गोष्टींची चर्चा होणार आहे. त्या अगोदर बिमरला पाहण्यासाठी आमचे तिसरे पंच मॅच रेफरी पाहायला मिळतात. येस इट इज नो बॉल. बीमर आहे आणि बीमर या ठिकाणी देण्यात आलाय. अतिशय योग्य निर्णय. जुनी जाणती नजर तेज तिखी आणि तर्राट नजर आणि ते दाखवलंय. नो +1 2 धावा जसला मिळालं जीवदान आणि एक सर्वात मोठी पर्वणी असेल टीम साक्षी लोणे संघासाठी. धावफलक जर आपण पाहिलं या 2 धावाने वधारतय जाऊन पोहोचतोय 35 वरती. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे. फ्री हिटचा इशारा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावचित वगळता कोणत्या प्रकारे गडी बाद होणार नाही त्यामुळे गॉडसन किका यांच्यासाठी गॉड गिफ्ट असेल. मोठा फटका ऑन साइडला. बैठक शॉट. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपला जात नाहीये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. सुपर. अतिशय चांगला नजारा. सुंदर नजारा. देखणा नजारा. जश याने कॉलिंग दिलं होतं. गॉडसनला सांगितलं तू सूट तू चल मैं आया. 38 धावा. लास्ट बॉल टू गो. आखरी गेंद शेष. 13-15
13 चेंडू आणि 15 धावांची गरज. एका बाजूला साक्षी 11, दुसऱ्या बाजूला रुद्रांश 11. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, प्रोटेक्शन नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर होते, परंतु चेंडू 38 सर्कलच्या थोडासा बाहेर लँड झालाय. त्यामुळे जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धाबा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. मॅचला चालतं बोलतं हलतं ठेवलंय. 40 धाबा धावपलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. आपण जाऊया डीजे कडे, एक सुंदर गीत ऐकूयात, स्फूर्ती घेऊयात, त्यानंतर वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. बारा चेंडू 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावांची गरज. पाहू शकतो मुख्य स्क्रीनवरती ड्रोन सर्व क्षणचित्र टिपत असताना. चला त्वरित फील्ड लावून घ्या. जर का पाणी पिऊन झालं असेल तर कृपया करून फिल्डिंग लावून घ्या. बॅटर तयार आहेत. प्रत्येक माणसाचं एक क्षणचित्र टिपलं जाते आमच्या ड्रोनच्या माध्यमातून. मुख्य स्क्रीनवरती अशोक पाल यांचं एक सुंदर नजारा. आदरणीय अशोक पालजी, आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. अशोकजी पाल, आपणास विनंती, आपण मंचावरती या. आपलं सहर्षचं स्वागत आहे. बियाला स्पोर्ट्स MP स्पोर्ट प्रेझेंट MBBL 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती गॉडसन किका, नॉन स्ट्राईक एंडला जश. बॅटला चेंडू कनेक्ट होत नाही जशच्या, परंतु धावा येत आहेत. ही सर्वाधिक मोठी जमेची बाजू आणि धावा येणं गरजेचं आहे. त्या कशाही येवोत असं म्हटलं जातं. गोलंदाजी मागवरती कुणाल शेलार, हा समोरच्या दिशेने पुन्हा एकदा. गॉडसनला समोर खेळणं खूप पसंत आहे असंच काहीसं वाटतंय, कारण आतापर्यंत हा तिसरा त्यांचा फटका समोर आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट आणि अशा प्रकारे नेक्स्ट बॉल जेससाठी कुणालचा असणार आहे. नासिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी गतीला ओळखलं. मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण आणि बॅकअप चांगलं. 2 धावा मिळतात. चांगला प्रयत्न होता. सुरुवातीला मन बनवलं होतं की पुढे जाऊन स्टेप आउट होऊन खेळेल आणि त्या प्रयत्नामध्ये यश सुद्धा आलं, कारण शेवटच्या क्षणाला त्यांना गतीला ओळखता आलंय. ती सर्वाधिक मोठी जमेची बाजू. 2 धावा. 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. कुणालचा पुढचा चेंडू गॉडसन किकाच्या बॅट मधून अतिशय विलोभनीय, दर्शनीय आणि शानदार स्ट्रोक. बियाला स्पोर्ट ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. फटका जशच्या बॅट मधून आलाय. क्या बात है जश, व्हॉट अ क्लासिकल लॉफ्टेड सिक्सर. 6 धावा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. गणेश जोपर्यंत चेंडू फेकी करेल तोपर्यंत एकच धाव, दुसऱ्या एकापेक्षा जास्त काही नाही. शेखर शिंदे पॅकर्स कर्णधार. टॉस का बॉल जवळ यायचे. 3 धाव्यांची गरज आहे.
खूप मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली 13 चेंडूमध्ये 31 धावांची आणि अशा प्रकारे हा चेंडू येते निर्धाव. शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक असेल. 7 चेंडू 3 धावांची गरज आहे. अतिशय चांगली बॅटिंग गॉडसन किकाची, त्याला चांगली साथ दिली जशने आणि एक फटका जशच्या बॅटमधून जो आलाय तो अतिशय विलोभनीय दर्शनीय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून गेलाय. धक 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 चौकार. 4 धावा. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम साक्षी 11 या संघाने. डीजे थँक्यू. डीजे थांबायचे. चला साक्षी 11 कर्णधार आपण या आणि शेखर शिंदे पॅकर्स दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. तर नवघरचं एक डॅशिंग नेतृत्व, वन ऑफ द ग्रेट प्लेयर, फायनेस्ट क्रिकेटर उदय पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. उदयजी पाटील आमच्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला कर्णधार या. शेखर शिंदे पॅकर कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. चला साक्षी 11 कर्णधार आपण सुद्धा या. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना, अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅच दरम्यान टॉस केला जातोय दोन्ही कर्णधारांसमवेत. एका बाजूला साक्षी 11 आणि दुसऱ्या बाजूला शेखर शिंदे पॅकर्स. नवघर मधील एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, वन ऑफ द ग्रेट अँड फायनेस्ट क्रिकेटर उदय पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. साक्षी 11चे कर्णधार आमच्या समेत जॉईन झालेत. शेखर शिंदे पॅकर्स आपण सुद्धा या, ही आपणास कळकळीची विनंती. सतीश हेड इज द कॉल, टेल इट इज. विनंती करेल देऊ आपण आसनस्थ व्हायचंय. थँक्यू आम्हाला जोडल्याबद्दल. तर टॉस जिंकलाय शेखर शिंदे पॅकर्सने. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. जास्त वेळ घेणार नाही, परंतु आता डुवार्ड आहे, समोरचा संघ तितका ताकदवर आहे आणि विनिंग मोमेंट घेऊन बाहेर आलाय, तर त्यांच्या समोर कशा प्रकारची तयारी आहे? आतापर्यंत 2 सामन्याची तयारी केली तसेच करा. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रबल सर आपणास सुद्धा हाच क्वेश्चन असेल की कशा प्रकारची तयारी असणार आहे या मॅचसाठी, कारण पहिला सामना खूप खराब झाला होता परंतु आता कमबॅक केलाय. आता कमबॅक केला आहे, पण आम्हाला पाहिजे ते बॅटिंगच भेटले, बॅटिंग करू चांगली. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. जास्त वेळ घेणार नाहीये. तर टॉस जिंकलाय टीम शेखर शिंदे पॅकर्स संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम साक्षी 11 या संघाला. मोठी मॅच आहे, आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच आहे आणि या मॅचचं धावता नजारा, धावतं समालोचन